सो आता आपण पुढच्या प्रोग्रामला चालू करणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही प्रशांत दामलेला कायम नाटकांमध्ये पाहिलं आहे, बट टुडे वी हॅव समथिंग डिफरंट प्लॅन फॉर यू. सो टू गेट इट स्टार्टेड, आय वुड लाईक टू वेलकम संकर्षण टू द स्टेज. नमस्कार, सुप्रभात. माझं नाव संकर्षण कराडे. प्रशांत दामलेंची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही काय म्हणताय, बरे आहात सगळे? 2 दिवस तुमचे छान गेले ना? काल रात्री मी पण कॉन्सर्ट पाहायला आलो होतो, मजा आली, खूप छान धमाल आली. प्रशांत दामले सरांना मंचावरती बोलूया, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना हॅपी फादर्स डे. खूप मनापासून शुभेच्छा. सुदर्शन सर, हॅपी फादर्स डे. थँक्यू सो मच. मला तर खूप मनापासून गरज आहे असं कोणीतरी म्हणायची, कारण आमचे 2 सातासमुद्रापार आहेत, हो की नाही? आता भेट होईल तेव्हा म्हणेन त्यांना. खूप छान वाटतं या वेळेला अशा वेगवेगळ्या दिवसांच्या निमित्ताने इथे येता येतं आणि तुमच्यासमोर परफॉर्म करता येतं. काय होतं, एक आपल्याकडे नेहमी आपण असं म्हणतो की मी जर हे नाही केलं तर मी 2 बापाचा, मी जर हे नाही केलं तर मी 3 बापाचा. पण मी तुम्हाला अभिमानाने आणि आनंदाने सांगू का, मी 2 बापाचा आहे. हे ऐकायला थोडंसं ऑड वाटतं, पण मी खऱ्या अर्थाने 2 बापाचा असं का म्हणतो, कारण आपल्याला जन्म देतो, आपल्यावरती संस्कार करतो असा एक बाप असतो आणि एक असा बाप आपल्याला असावा लागतो काम करताना, कर्तृत्व करताना, करिअर करताना, की जो आपल्या पाठीशी अनुभव घेऊन उभा असतो आणि म्हणत असतो की काही चुकलं तर मला विचार, मी आहे. तर मला मुंबईने असा एक बाप दिला ज्या बापाचं नाव आहे प्रशांत दामले. तर आज आय एम सो फॉर्च्युनेट, सो फॉर्च्युनेट, सो फॉर्च्युनेट, सो फॉर्च्युनेट की मला जन्म दिलेल्या बापानी ताकद दिली की तू मुंबईत जाऊन अभिनय कर. आणि आय एम सो फॉर्च्युनेट की मुंबईने मला एक असा बाप दिला जो म्हणेल की तू नाटक लिहित राहा, माझी संस्था तुझं नाटक निर्मिती करायला कायम तयार आहे. आणि मला ज्यांनी व्यावसायिक नाटकांमध्ये पहिल्यांदा हिरो केलं असा माझा निर्माता आणि नाट्यक्षेत्रातला बाप माणूस प्रशांत दामले यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. सर नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. सुप्रभात. सगळ्याला वडिलांना हॅपी फादर्स डे. तुम्हाला पण हॅपी फादर्स डे. हो. कसे आहात तुम्ही? उत्तम, फ्रेश. वा. पहिला प्रश्न माझा हाच आहे. जनरली हा प्रश्न महिलांना आणि वय वाढत जाणाऱ्या महिलांना विचारला जातो आणि ज्या वय वाढताना सुंदरही दिसत राहतात अशा महिलांना विचारला जातो की तुमच्या सौंदर्याचं आणि एनर्जीचं रहस्य काय? हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. एखादी महिला जे उत्तर देईल ते उत्तर मी देऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे माझं रहस्य एवढंच आहे की मी आनंदाच्या ठिकाणी काम करतोय. जबरदस्ती माझ्यावर कोणी केलेली नाही आहे. सुरुवातीची काही वर्ष मी नोकरी करत होतो तेव्हा ती 9 to 6 आपण जे करतो, पण त्यानंतर आपल्या आवडीचं काम आपण कितीही वेळ करू शकतो, त्यातला भाग आहे. आणि हे माझं आवडीचं काम आहे की दर दिवशी एक्सपेरिमेंट करणं. प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट आहे आणि एक्सपेरिमेंट करायला मिळत राहणं आणि त्यात नवीन नवीन गोष्टी शोधत राहणं, प्रत्येक सेकंदाला आन्सरेबल असणं, हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि मला ती चॅलेंजिंग गोष्ट अशी लाईव्ह ठेवते की आपण विझू शकत नाही. बरोबर. ऑन स्टेज. बरोबर. पण जे काही म्हणून छान दिसायसाठी करावं लागतं, वेळेत झोपणे, हे खाणे, हे न खाणे, यातलं तुम्हाला काहीच करताना मी पाहिलं नाही. म्हणजे नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जगाच्या आता मी त्यांच्याबरोबर 12-13 परदेशांमध्ये दौरे केले. प्रत्येक ठिकाणचा माणूस असं म्हणतो की प्रशांत दामलेंना भारतीय वेळेनुसार रात्री 3 वाजता जरी मेसेज केला तरी अर्ध्या क्षणात रिप्लाय येतो आणि आमच्या वेळेनुसार रात्री 3 वाजता मेसेज केला तरी अर्ध्या क्षणात रिप्लाय येतो. न ते वेळेत झोपतात, न ते आज मी थोडासा वरण भातच खाईन, नाही. प्रयोगाच्या दरम्यान वडापाव आणि मिरची लागतेच त्यांना. मग हे सगळं असताना पथ्यांशी निगडीत काहीच पालन न करताही तुम्ही असे कसे काय दिसू शकता? काय मुळात कसं आहे माहिती का, की हे खाऊ नको म्हटल्यावर आपल्याला लहान मुलासारखं हे खाणार. त्यामुळे मी स्वतःवर कुठलंही बंधन ठेवलेलं नाही आहे, फक्त पचनशक्ती उत्तम ठेवलेली आहे. आणि
साधारणपणे कुठलीही गोष्ट मनाला लावून घेत नाही मी. मनाला लावून घेतलं की खूप त्रास होतो. त्यामुळे मेंटल स्टेबिलिटी खूप छान आहे. समजा तू मला काही बोललास तर बरं म्हणून मी पुढे निघून जातो. पुढे म्हणजे ज्याला काही बोलायचं त्याला त्रास होतो, मला काहीच त्रास होत नाही. फक्त त्याच्यातून मी हा का रागवलं आहे आणि हे का घडलं एवढंच त्याच्यातून निष्कर्ष काढतो. आणि परत माझ्याकडून चूक असेल तर ती चूक तशीच चूक होऊ नये, नवीन चुका कराव्या सारख्या. सतत नवीन चुका करत राहाल की माणूस सुधारत राहतो. त्यामुळे आता चुकांचं प्रमाण घरात चुका होतात, ते काय म्हणजे त्याला काही पर्याय नाही आहे. म्हणजे मुळात नाटकात काम करतो हे कदाचित चुकीचं असू शकेल. कारण घरच्यांना किंवा माझ्या बायकोला किंवा मुलींना जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा मी काही देऊ शकलेलं नाही आहे किंवा देऊ शकत नाही. आणि पुढचे किती वर्ष अजून देऊ शकणार नाही हेही माहीत नाही आहे. पण शक्यतो डोक्याला आपण स्वच्छ स्पष्ट अशा भाषेत बोलायचं झालं तर डोक्याला मी शॉर्ट लावून घेत नाही. डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही, आपलं काम उत्तम करायचं. ह्या 3 तासात जी एनर्जी मिळते ती 3 तासातली एनर्जी मला कायमस्वरूपी पुरत असते. म्हणजे मी 3 तास स्टेजवर काम करतो तेव्हाच मी जरा मोकळा असतो, शांत असतो, मस्त असतो. तिथून बाहेर पडल्यानंतर मला खूप काम असतं. बरोबर. मी त्यांना हे मागे एकदा विचारलं होतं अगदी विंगेत असताना एंट्री घेताना की सर तुम्ही निर्माते आहात, तुम्ही तारखांचं पाहता, तुम्ही कलाकारांचे पेमेंट्स देता, आर्थिक व्यवहार पाहता, नाटकातले डायलॉग पाठ असतात, या सगळ्याचं प्रेशर नाही का येत, एन्झायटी नाही का वाढत, त्रास नाही का होत? तर ते मला असं म्हणाले होते विंगेमध्ये की ती 30/60ची जी जागा आहे स्टेजची त्या जागेमध्ये मी सगळ्यात जास्त रिलॅक्स असतो, कारण तिथे मला फक्त काम करायचं असतं, बाकी जग माझ्यासाठी बंद झालेलं असतं. तर हे आपल्या कामापेशी जे डेडिकेशन तुमचं आहे त्याला मला फार मनापासून सलाम करावा असं वाटतो. आता साधारण 40 वर्ष तुम्ही काम करताय व्यावसायिक रंगभूमीवरती आणि 13,000 किती प्रयोग? 13,238. मी ना एक साधं लॉजिक लावतो बरं का. 13,233. सुदर्शन सर हा प्रश्न तुम्हालाही आहे कारण ह्यांचं गणित कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट आहे. तर 13,233 गुणिले 4 किती होतात? 52 काहीतरी. तर मला एवढंच वाटतं की 52,000 वेळेला या माणसाने फक्त कपडेच बदललेत हो. आपण आपल्या जिंदगीत तरी 52,000 वेळेला कपडे बदलू का? यांनी स्टेजवर बदललेत. म्हणजे काय स्टेजवर म्हणजे विंगेत बदललेत. तर 52,000 वेळेला तुम्ही कपडेच बदल. सर हे काय, हे कुणाला दुसऱ्याला शक्य आहे खरं सांगा बरं? नाही, हे कपडे बदलणं हा जो प्रकार आहे ना, म्हणजे मी खूप वेळा आमच्या निर्मात्यांना किंवा आता मीच निर्माता आहे पण पूर्वी सांगायचो, लेखकांना पण सांगायचो की शक्यतो असं एक नाटक लिहा की पहिल्या अंकात किंवा पहिल्या प्रवेशापासून जे कपडे असतील ते शेवटच्या प्रवेशापर्यंत असू देत. म्हणजे एका दिवसाचं नाटक किंवा एका रात्रीचं नाटक, पण तसं नाटक फार कमी मला मिळालेलं आहे. त्यामुळे कपडे हे बदलावेच लागतात प्रवेशानुसार, नाटकाच्या गरजेनुसार ते कपडे बदलायला लागतात. काही वेळा खूप कंटाळा येतो, मग मी तीच एक पॅन्ट घातली की शेवटपर्यंत फक्त वरचे कपडे बदलतो मी, फक्त वरचे शर्ट बदलत जातो. पण ते सुरुवातीला छान वाटायचं. आता असं वाटतं की कपडे ठीक आहे, कपडे आहे, पण जास्त महत्त्वाचं काय आहे तर तू परफॉर्म कसा करतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की आमचे मोहन तोंडवळकर कलावैभवचे जे निर्माते होते ते कायम म्हणायचे की नाटक म्हटल्यावर त्या प्रत्येक प्रवेशात नाट्य असायला पाहिजे. मग तुमचा सेट, तुमचं लाईटिंग, तुमचे कपडे, तुमचा मेकअप या सगळ्या गोष्टी दुसऱ्या म्हणजे सेकंड फेजमध्ये येतात. आधी नाट्य असायला पाहिजे. तर नाट्य असेल म्हणजे आता गेला माधव कोणीकडे, उदाहरणार्थ गेला माधव कोणीकडे एक सेट होता, पण नाट्य इतकं ठासून भरलेलं होतं. म्हणजे 1992 6 डिसेंबर 1992ला त्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आणि ते नाटक म्हणजे शेवटी आता मी परत शेवटचे 63 म्हणजे माझं वय 63 झालं म्हणून मी 63 प्रयोग केले, ते झाले 73. पण त्या नाटकाचे जवळजवळ 1800 प्रयोग मी केले. ओके. पण म्हणजे किस्सा सांगायचा असा की परफॉर्मिंग आर्टमध्ये कधी काय क्लिक होईल काही सांगता येत नाही. तर 1992 6 डिसेंबर 1992 म्हणजे ज्या दिवशी बाबरी मशीद पडली त्या दिवशी नाटकाचं ओपनिंग झालं. आणि त्यानंतर सलग 7 त्याच्या आधी 5 डिसेंबरला आमची ग्रँड रिहर्सल होती. तुमच्यापैकी बरेच जण नाटकवाले
आहेत म्हणजे नाटकात काम करणारी मंडळी आहेत, तर ग्रँड रिहर्सल असतं. ते ग्रँड रिहर्सल नंतर आमच्या निर्मात्यांना असं वाटलं की हे नाटक काही फारसं चालणार नाही. त्यामुळे आमच्या मॅनेजरला सांगितलं जेवढे लागले तेवढेच प्रयोग लावा. म्हणजे आता हे ऐकल्यानंतर एक कलाकार म्हणून त्यावेळी साधारणपणे नाही म्हटलं तरी 30-35 दिवस तालमी असतात, गुणिले 12 तास. हो हो. म्हणजे साधारणपणे 360-400 तास तालीम केल्यानंतर एखादा निर्माता जेव्हा म्हणतो की आता हे लागले तेवढेच प्रकार, कारण त्यांनाही कळत नव्हतं नाटक काय आहे. कारण नाटक वसंत सबनीसांचं होतं, ते फक्त लोकांना कळलं आणि त्याचा प्रत्यय जेव्हा आम्ही पहिला प्रयोग केला तेव्हा पहिला प्रयोग आमचा 3.25 तासाचा झाला होता वा. शिवाजी मंदिरला. आणि लोक का हसतायत हे आम्हाला कळतच नव्हतं. म्हणजे आम्हाला साधारण 25, 30, 35व्या प्रयोगानंतर अंदाज यायला लागला, अच्छा हे असं आहे का. लेखकाची किमया आहे. Correct. त्यामुळे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे नाटकाचा कंटेंट चांगला असायला पाहिजे, नाटकात प्रत्येक प्रवेशात नाट्य असायला पाहिजे, आणि मग त्यानंतर कपडे, म्हणजे हे जर बेसिक आपल्याला छान मिळालं तर मग इंटिरियर आपण अजून छान करू शकतो. बरोबर, अगदी बरोबर. वा, थँक्यू सर. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता 35-40 वर्ष तुम्ही काम करताय, तुम्ही मागे वळून पाहणाऱ्यातले खरं तर नाही आहात, कारण तुमच्या फंड्यानुसार दिवस संपला, पान पलटलं, नवीन पान पुढच्या दिवशी सुरू, हा तुमचा फंड आहे. पण तरी ही 35-40 वर्ष मागे वळून पाहताना ठळक लक्षात राहिलेल्या कुठल्या घटना आहेत की यांनी मला प्रशांत दामले व्हायला मदत केली, हे नाटक, ही घटना? नाही, असे 3-4 महत्त्वाचे टप्पे आहेत. एक तर म्हणजे पहिलं टूर मी केलं, ते त्याच्या आधी महाराष्ट्राची लोकधारा. बरोबर. म्हणजे त्यावेळी काही कळत नसतं, म्हणजे लहान मूल उभं राहून खुर्ची धरून उभं राहतं आणि मग चालतं, त्याला माहीत नसतं आपण पडणार आहे, पण तरी चालायचा प्रयत्न करतो. तोच प्रकार त्यावेळी होता, कारण मला मुळात व्हायचं होतं गायक, झालो आहे आता थोडासा अभिनेता. पण विविध टप्पे आले की टूर केलं, मग टूरनंतर मोरूची मावशी केलं, मोरूची मावशीनंतर ब्रह्मचारी केलं. मग एक मोठा काळ असा आला होता की मी खूप चित्रपट केले. म्हणजे ते काही फारसं अभिमानानं सांगण्याची गोष्ट नाही आहे, पण त्या 86-87 ते साधारणपणे 91-92मध्ये मी 38 चित्रपट केले. आणि बरेचसे चित्रपट अशोक मामांबरोबर केले. 18 चित्रपट मी अशोक मामांबरोबर केले. आता किती चित्रपट चालले पडले तो काही विषय महत्त्वाचा नाही आहे, पण त्या 18 चित्रपट किंवा अशोक मामांच्या बरोबर काम करताना मला एक गोष्ट जाणवली, बाकी सगळ्या गोष्टी चालूच राहतात. ज्याच्यासाठी तू इथे आलायस ते मन लावून कर. आणि त्यांनी 18 चित्रपटात कधीही सांगितलं नाही तू असं करायला पाहिजे आणि तू तसं करायला पाहिजे, तू अशी ॲक्टिंग कर, तू अशी रिॲक्शन दे, हे कधीही सांगितलं नाही. शेवटचा जो पिक्चर त्यांच्याबरोबर केला मी, तो सवत माझी लाडकी, त्यासाठी मला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं प्राईज मिळालं. पण ते जाहीर होण्याच्या आधी नाटकाचं जेव्हा चित्रपटाचं जेव्हा शूटिंग संपलं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं तर ह्या चित्रपटात तू चांगलं काम केलेलं आहेस. कमाल. मी त्यांना विचारलं की म्हटलं तुम्ही इतके वर्ष, आता आपण एवढे चित्रपट केले, मला सांगायला पाहिजे ना तुम्ही की बाबा प्रशांत तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर. ते म्हणा नाही सांगितलं की मग तू सुधारणार कसा. मी स्पून फिडिंग नाही करणार, मला माहिती आहे तू इथेच काम करणार आहेस, त्यामुळे जोपर्यंत तुझी झडपं उघडत नाहीत मेंदूची तोपर्यंत तू शिकणार नाहीस. आता हे शिकलायस, आता ह्याच्यावर तू पुढचं तुझं काम चालू ठेवू शकतोस. ते अशी मंडळी माझ्या आजूबाजूला होती. शरद तळवळकर होते, शरद तळवळकर आणि राजा गोसावींचा किती बारीक गोष्टी असतात बघा. आम्ही एका चित्रपटात काम करत होतो, आम्ही पत्ते खेळत होतो, म्हणजे त्यात काही नवीन नाही आहे. म्हणजे निळूभाऊ म्हणजे मी खूप लहान होतो, म्हणजे ते निळूभाऊ, शरद तळवळकर, राजाभाऊ असं आम्ही पत्ते खेळत असताना ड्रेसमन आला आणि ड्रेसमननी विचारलं की शरद काका तुमचे पायाचे माप काय आहे, त्यांना काय चपला वगैरे आणायच्या. शरद काकाने सांगितलं की बाबा माझा 8. मग त्या ड्रेसमनने विचारलं राजाभाऊ तुमचं माप काय आहे, त्याला काय विचारतो, त्याचं 9 माप आहे, त्याची चाल जास्त आहे ना त्याला. पण त्याचा अंडरकरंट इतका होता की राजाभाऊंना चाल जास्त आहे, त्यामुळे त्यांच्या पायाचं माप 9 आहे. तर ही अशी मंडळी आजूबाजूला आहेत. शशिकांत निकटे किंवा अगदी माझ्या बरोबर मी ज्याच्याबरोबर काम केलं तो सतीश तारे. बाकीच्या गोष्टी सोडून द्या, ते कमी जास्त स्वतःचं कसं अपब्रिंगिंग आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण चॅलेंज थिएटरमध्ये किंवा स्टेजवर चॅलेंज देणारी 2-3 जे महत्त्वाचे कलाकार आहेत त्यात सतीश तारे एक येतो आणि वंदना गुप्ते येतात. वंदना गुप्तेंबरोबर काम करणं म्हणजे अतिशय
तलवारीच्या टोकावर काम करावं लागतं. हां, म्हणजे ते त्यांची रिॲक्शन तशीच पाहिजे, त्या पण तशाच रिॲक्ट होणार. तुझा लाफ्टर गेला तर मलाही राग येतो, माझा लाफ्टर गेला तर तुलाही राग येतो. अशा पद्धतीने त्यांचं नाटक असतं. तर ही 2-3 माणसं ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं आणि मी नेहमी माझ्यापेक्षा चांगल्या कलाकारांबरोबर काम केलं, त्यामुळे मला शिकता आलं. रीमा लागू, डॉक्टर लागू, किती छान. या सगळ्या लोकांबरोबर काम केल्यामुळे मी बऱ्याच वेळा, आता मी बॅडमिंटन खेळायचो, पण ते बऱ्याच वेळा मला बघून जास्त कळतं की फूट स्टेप किंवा स्टेपिंग कसं असायला पाहिजे, बॅकहँड म्हणजे काय, बॅकहँडसाठी मनगटाचा वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टी बघून कळतात. तर या सगळ्या लोकांबरोबर मला बघून शिकता आलं. आणि ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रंगदेवतेच्या कृपेने पैसे घेऊन इम्प्लिमेंट पण करता आलं. वा. तुमच्या उत्तरातून मला 2 गोष्टी कळल्या. एक, तुम्ही ज्या तलवारीच्या टोकाचा उल्लेख केला त्या टोकावर सुद्धा मी उभा आहे, वंदनाताईंबरोबर काम करतोय. आणि मला ह्यांनी जाणून बुजून उभा केला आहे. म्हणजे कुटुंब कीर्तन हे नाटक जेव्हा मी लिहिलं तेव्हा आईच्या भूमिकेसाठी कोण असा विचार आमचा चालू झाला, तेव्हा सर म्हणाले वंदना गुप्ते. तर मी थोडासा ब्लँक झालो. तर त्यांचं वाक्य असं होतं की कायम लक्षात ठेव, अशाच माणसांबरोबर काम ठरवून करावं ज्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला सतत आपली लायकी कळत राहील. आणि खरंच दर प्रयोगात वंदना गुप्ते का आहेत, आपल्याला कुठपर्यंतचा प्रवास करायचा हे दर प्रयोगात आम्हाला कळतं. तर ही विजन त्यांची फक्त नट म्हणून नाही तर निर्माता म्हणून सुद्धा आहे. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट हे पण मला कळलं, आणि ही पण परमेश्वराकडे मागणं आहे की कधीतरी तुम्ही अशोक सराफ सरांसारखं मलाही म्हणावं की ह्या नाटकात तू चांगलं काम केलंयस आणि मला नंतर अवॉर्ड मिळावं. काय आवाजाचा वापर अप्रतिम पद्धतीने करणं, मुळात कसा आवाज आपला कसा आहे म्हणजे मला तुमची ती थेरी ऐकायची. ही थेरी तुम्ही प्लीज ऐका. मला हे आवडणार नाही. मला ना सरांनी, आम्ही नाटकात आवाजाचा वापर वरून सांगतो, मला हे आवडणार नाही ह्या वाक्याचा वापर करून त्यांनी वेगवेगळ्या शब्दांवरती वजन देऊन त्याचे अर्थ कसे बदलू शकतात हे मला इतकं छान सांगितलं होतं. ते प्लीज मी तुम्हाला विनंती करतो की मला हे इथे काही मगाशी आम्हाला भेटले एक नट सुद्धा आहेत ज्यांनी परवा वराड निघाले लंडनला एक पात्र केलं, समोरच आहेत. सर तुम्ही प्लीज ऐका, मला हे आवडणार नाही हे वाक्य त्यांनी मला 4 वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून दाखवलं होतं. प्लीज आवाजाचा वापरला घेऊन हे आपण कंटिन्यू करू. नाही, आवाजाचा वापर ते मी करतो. आधी वजनं दाखवतो हां आणि मग मी कोणाशी बोलतोय. हां. काय मला हे आवडणार नाही हे मुळात वाक्य घरात वापरता येतं का आपल्याला? त्यामुळे हे वाक्य फक्त बाहेर वापरण्याचं आहे. आणि मग तुमचे रिलेशन्स कसे आहेत समोरच्या माणसाबरोबर त्या पद्धतीने त्याची वजनं बदलतात. म्हणजे आता तू असेल तर मला हे आवडणार नाही, हे झालं, मला हे आवडणार नाही. म्हणजे आता हे लांडले तुम्ही नॉर्मल, मी खरं सांगू का, इथे बसलेली सगळी मंडळी उत्तम गायक आहेत. तुम्ही स्वतःचा आवाज ऐकला किंवा तुम्ही स्वतःची वाक्य तुम्ही काय बोलता हे ऐकलं तर तुम्हाला सहज कळेल की तुम्ही कुठलेही वाक्य काय कुठे चाललास, येतोस का माझ्याबरोबर, चल ना जेवायला, असं आपण कधीच म्हणत नाही. काय कुठे चाललास, चल ना जेवायला, येतोस का, हे असंच होतं. आपण मुळात गायक आहोत, फक्त आम्ही थोडंसं किंवा मी आणि अभिषेकी बुवा या सगळ्यांनी त्यांचे सूर त्यांनी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ते तुमच्याबरोबर सादर करतात. पण सूर, पिच काय सांगतेस वेगळं आहे. हो, हे प्रेयसी बरोबरचं झालं आणि बायको बरोबर हो थोडा पिच वर असतो, म्हणजे अजून पुढं काही यायला नको. आणि हे सगळे पिच आपले घरात पण असतात, आपल्या बॉसबरोबर पण असतात, कंडक्टरबरोबर वेगळा सूर असतो, रिक्षावाल्याबरोबर वेगळा सूर असतो. कोथरूड आता है क्या असं आपण म्हणतो, कोथरूड आता है क्या असं नाही होत ना. त्या माणसाबरोबर तिथे रिलेशन चालवणारी बायकोच असेल तर हे असं होऊ शकतं, अदरवाईज काही शक्य बायको हा विषयच नाही आहे. त्या विषयाकडे जाऊया. एवढी वर्ष काम करत असताना सातत्याने बाहेर राहायला लागतं. दौरे आहेत, नाटकाचे प्रयोग आहे, प्रवास आहे. साधा मुंबईतला प्रयोग म्हणला तरी 4चा प्रयोग घरून आपल्याला 1-2ला निघायला लागतं. 1-2 तास आधी रंगमंदिरात जाणं.
पुण्यातला प्रयोग म्हटल्यानंतर सकाळी निघायला लागतं, रात्री उशीर झाल्यानंतर थांबणं, दुसऱ्या दिवशी येणं, हे सातत्याने आपला नवरा गेली 35-40 वर्ष करतो आणि मला वाटतं तुमच्या संसारालाही तेवढीच वर्ष झाली असतील, हो. बरोबर? मग हे सातत्याने समजून घेत राहणं, कधी कधी तरी टर्ब्युलन्स येत असेल ना? कारण नाही खरं सांगू का की 85 डिसेंबरला माझं लग्न झालं, म्हणजे आता जवळजवळ आज 40 वर्ष 40 वर्ष झाली. किती कमाल आहे बघा. 25 मी 2025 म्हणत होतो, तू 25 घेतलंस. तर मुळात तिचे वडील म्हणजे गौरी, आधीची विजया, मुळात मी तिचं विजया हे नाव बदलून गौरी ठेवलं याचं पहिलं कारण असं, माझ्या आईचं नाव पण विजया. विजू असं म्हटलं दोघी आलं तर वांदे होतील ना, त्यामुळे पहिलं नाव तिचं बदलून गौरी ठेवलं. एवढंच बदलण्याचं कारण होतं. आणि तिचे वडील नाटकाशी संबंधित होते, त्यामुळे नाटकातले कलाकारांचं वेळापत्रक काय असतं, त्यांचं जाणं येणं, फिरती किती असते, काय असते, हे सगळं तिला माहिती होतं. 85 डिसेंबरला लग्न केलं त्यावेळी मोरूची मावशी, 1 जानेवारी मोरूची मावशी सुरू झालं आणि मोरूच्या मावशीचे असंख्य प्रयोग होते. आमचा हनीमूनसुद्धा कसाबसा झाला. हां, म्हणजे आमचे निर्माते सुधीर भट, मी त्यांना म्हटलं की अरे सुधीर, आता माझं लग्न झालं, मला हनीमूनला जायचं आहे. कुठे? अरे कुठे म्हणजे हनीमूनला जायचं, आता ते कुठे मी तुला कशाला सांगू. चल रे, मी आता कोल्हापूरचा दौरा लावतो, तुला वेगळी रूम देतो. म्हणजे मला कळलं नाही, वेगळी रूम देतो पण दौरा करायचा रोज. बरं, आता गंमत अशी आहे की रात्रीचा खेळच आले. आणि सगळे प्रयोग पण रात्रीच, त्यामुळे आमचे सगळे मध्यरात्रीचा खेळ चालले, असे उद्योग चालले होते. पण म्हणजे अशा परिस्थितीत, म्हणजे तिला डे 1 पासून माहिती होतं की असंच आहे आपलं आयुष्य. अँड शी वॉज यूज टू इट. ती इथून तयार होती, ती बँकेत नोकरी करत होती. मी तिला एवढीच रिक्वेस्ट केली होती की बाबा तू बँकेतली नोकरी करतोय, माझा हा व्यवसाय आहे, पण आपल्याला घर जर छान उभं करायचं असेल तर बँकेतली नोकरी तू सोडशील का किंवा सोडू शकशील का. तर तिने नोकरी सोडली विश्वास ठेवून. आणि मग आमचा हा सुरू झाला. 85ला लग्न झालं, 87ला पहिली मुलगी झाली चंदना. आणि त्यावेळची सुद्धा गंमत आहे की रवींद्र नाट्य मंदिरला संशय कल्लोळचा उत्सवी प्रयोग चालू होता. बर. हां, आणि त्यामध्ये मी अश्विन शेठ होतो आणि मला गौरी ॲडमिट होती प्रेग्नन्सीसाठी. आणि मी खूप तसं टेन्शनमध्ये होतो. आणि अश्विन शेठला गाणी खूप मी आलो, एंट्री घेतली, गाणं म्हटलं आणि एक्झिट घेतली. आत अण्णा सावरकर उभे होते. अण्णांनी विचारलं कसं झालं गाणं. मस्त झालं. अंतरा का नाही गायलास. मी फक्त मुखडा म्हणून आत गेलो होतो, इतकं माझं प्रेशर होतं. तर ही अशा पद्धतीने आज 40 वर्ष आम्ही जगतोय. आमच्यातलं तू म्हणतोस त्यामुळे टर्ब्युलन्स असतो. अनेक वर्ष मी सुट्ट्याच घेतल्या नव्हत्या. त्यानंतर 2013 नंतर मी कंपल्सरी 5 सुट्ट्या घ्यायला लागलो, म्हणजे आमचे वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस. आणि इथे अनेक नवरे आहेत, आपण अनेक वेळा आपल्या बायकोचे बर्थडे विसरतो, बरोबर की नाही. काय दहशत आहे बघा. प्रचंड दहशत आहे. पण मी विसरतो, म्हणजे मी विसरायचो. मग नंतर काय सुरू केलं की नवीन वर्ष सुरू झालं की आपली प्लॅनर येतो. प्लॅनरमध्ये पहिल्यांदा 5 फुल्ल्या मारून टाकायच्या, म्हणजे तो विषयच मिटायचा. पण अशा पद्धतीने आज 40 वर्ष. जेव्हा 92ला मी नोकरी सोडायचं विचारलं त्यावेळी 2 मुली होत्या पदरात म्हणजे तिच्या 2 मुली होत्या. त्यावेळी मी तिला विचारलं की नोकरी सोडू का. ती म्हणाली तुला कॉन्फिडन्स आहे का. म्हटलं हो, मला कॉन्फिडन्स आहे की आपण ह्याच्यावर सर्वाईव्ह होऊ शकतो. कारण 92 म्हणजे 1981 ते 1992 या 11 वर्षानंतर आणि प्रशांत दामले या बोर्डला पहिल्यांदा हाऊसफुलचा बोर्ड लागला. क्या बात आहे. आणि त्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की
आपण ह्याच पद्धतीने याच ऊर्जेने काम करत राहिलो तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि सुदैवानं तसंच झालं. त्यानंतर गेला माधव कोणीकडे, त्यानंतर लिकुरी उद्दंड झाली, त्यानंतर बेदुणे पास अशी लाईन लागली. आणि चांगली चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, असे अनेक नाटकांचे प्रयोग झाले. आणि माझ्या मते जवळजवळ 5 ते 6 नाटकाचे प्रयोग आहेत ते 1500च्या वर आहेत. वा. त्यामुळे ती संख्या पण वाढली. त्यामुळे टर्ब्युलन्स नाही अशातला भाग नाही. टर्ब्युलन्स नसले तर मजा पण नाही ना. हो, खरं आहे. म्हणजे सगळंच ह्या गुडी 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 असं होऊ शकत नाही. म्हणजे दोघांनी प्रयत्न केले तरी होऊ शकत नाही. त्यामुळे ते टर्ब्युलन्स असतात, पण थांबायचं कुठे हे माहिती आहे. हो, बरोबर आहे. मी परवा माझ्या बायकोला म्हणलं शलाका हाच शब्द वापरला की आपल्या संसारातही टर्ब्युलन्स बऱ्याच वेळेला येतो बरं का. तर ती म्हणाली आपला टर्ब्युलन्स नाहीच आहे. मी म्हटलं एवढं छान आहे. ती म्हणे नाही, तुझ्या रूपात एक इंजिन फेलच आहे आपलं. आपलं विमान एका इंजिनवरच उडतंय म्हणाली. काय ते काय बोलायला इतके खतरनाक असतात ना की सर तुम्हाला काय. हा, हो, नागपूरची आहे, सांगितलं ना परवा. नागपूरची. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या लग्नात मी उखाणाही राजकीयच घेतला होता. हा, नागपूरला एकतर काय झालं सर, 48 डिग्री तापमानात माझं लग्न लागलं. ती झळ पुढे अजून चालूच आहे. बरं, त्या नागपूरला विचित्र प्रकार आहे सर, घोडा नाचवणे. म्हणजे काय करतात मला माहितीच नव्हतं. मी घोड्यावरती बसलो, एकतर 6-7 फुटाचा घोडा आणला. आधी सगळं नॉर्मल होतं. तिचे भाऊ वगैरे सगळे त्यांना सवय असल्यामुळे ते 48 डिग्रीमध्ये उघड्या डोक्याने नाचत होते. आणि थोड्या वेळाने मला तळपता सूर्य दिसला, कारण त्या घोड्याने 2 पाय वर केले आणि ते असं नाचायला लागले. हे जावयाला वागवण्याचे काय प्रकार आहेत मला कळत नाही. तर ते सर आहे, बरोबर आहे तुम्ही म्हणताय, टर्ब्युलन्स, इंजिन वगैरे सगळ्या गोष्टी. पुढे जाऊया. पण तुम्ही आत्ता पाहिलं का, सरांच्या उत्तरामध्ये एक गोष्ट मला जाणवली आणि तुम्हालाही जाणवली असेल की स्वच्छ विनोद. साध्या उत्तरामध्ये सुद्धा आपण 5-10 वेळेला हसतो. याचं कारण कुठलाही अश्लील शब्द त्यांनी त्यांच्या अख्ख्या करिअरमध्ये स्टेजवरून किंवा इतर वेळेलाही प्रेक्षकांना ऑड वाटेल असे विनोद केलेले नाही आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट. माझी जी काही 3-4 व्यावसायिक नाटकं लिहून झाली, ती प्रत्येक नाटक मी त्यांच्याकडे निर्मिती करायला दिलं. त्यांनी त्याची निर्मिती केली. कान देऊन ते अख्खी स्क्रिप्ट ऐकतात आणि पहिलं वाक्य हेच असतं. एक गोष्ट मला भावली, नाटकामध्ये स्वच्छ विनोद आहे, कमरेखालचं बोलायचं नाही. हे जे नाटकातलं चारित्र्य सांभाळणं आहे ते प्रशांत दामलेंनी सांभाळलं, म्हणून 35 वर्ष तुम्ही त्यांना पाहायला येता आणि हे तुमच्या कामाचं यश आहे. नाही, ह्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर मी 350 प्रयोग केले टुरूटूरचे, 400 प्रयोग केले टुरूटूरचे. आणि टुरूटूर हे नाटक फ्रीलान्स होतं, म्हणजे कुठूनही काही कसंही बोलू शकतो. बरोबर. हां, असंच ते नाटक होतं. कोणी काही बोलू शकतं त्या नाटकामध्ये. पण लक्ष्मीकांत बेर्डेने सगळ्यांना, म्हणजे त्या नाटकामध्ये प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, विजय केंकरे, चेतन दळवी, दीपक शिर्के, सुधीर जोशी, विजय कदम, मोठी टीम होती. पण त्या सगळ्यांना बसवून पुरुषोत्तम बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डेने सांगितलं की ह्या नाटकाचा ऑडियन्स जो आहे हा 8 ते 80 एवढा असायला हवा. तर आपलं नाटक हे सर्व दिशेने, सर्व बाजूने, सगळ्या समाजातले सर्व घटक आणि वयोगट बसून बघू शकतील. तर त्या नाटकाचे प्रयोग वाढतात. बरोबर. नाहीतर आजी आजोबा आणि एक 10 किंवा 15 वर्षाची मुलगी किंवा मुलगा असे बसलेले असताना समजा एखादा ऑड डायलॉग आला तर आजी आजोबा, आई वडील हे सगळेच ऑकवर्ड होतात समोर बसल्या बसल्या. त्यामुळे हे टाळायला पाहिजे आणि हे बिंबवलं गेलं दोघांकडूनही. त्यामुळे आजही नाटकात ती एक रेषा असते, अस्पष्ट अशी रेषा असते. शील आणि अश्लील ही अस्पष्ट रेषा आहे. त्या रेषेवर उभं राहून काम करायचं असतं. लुक्सवर पण काम होतं. लोकांना असं बोलायलाच पाहिजे असं काही नाही. त्यांना कळतं बरोबर त्यांना काय म्हणायचं आहे. वा, खूप गप्पा मारायच्यात खरं तर. तुम्हालाही ऐकावंसं वाटत असेलच, पण आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. मी थोडंसं पूर्णत्वाकडे येतो. हो, ते हार्मोनियमचा आवाज पण ऐकायला. हो. परदेश दौरे तुम्ही अनेक वर्ष करताय, वेगवेगळ्या देशांमध्ये जाताय. आपण एक क्विक इंटरव्ह्यू म्हटलं की रॅपिड फायर आलाच, हो की नाही? तर मला असं वाटलं की प्रशांत सरांनाही थोडेसे 1-2 प्रश्न विचारावेत, बघू त्याचे काय उत्तर देतात. खाण्यामध्ये मिसळ का वडापाव? अरे बापरे, मी दोन्ही लागोपाठ खाऊ शकतो.
फक्त मिसळ जरा ठाण्याची कुठली तिखट मिसळ मामलेदार. मामलेदार क्या बात. घाम निघतो हो. कानातून धूर पण येतो काय काय प्रयोग प्रयोग करायला कुठे जास्त आवडतं, UK का US? प्रयोग संख्या बघायला गेली तर US, कारण इथे एक तर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातले लोक आहेत आणि विविध प्रकारचे विविध शहरांमध्ये आपण प्रयोग करू शकतो. कसं आहे की जगाच्या कुठल्याही पाठीवर म्हणजे टोकियोला जरी गेलात ना तर मराठी नाटक बघणारा जो रसिक प्रेक्षक आहे त्याचा IQ काही बदललेलं नाही आहे. म्हणजे खिशात 500 रुपये असतील ना तर 50 रुपये असतील. कुठे हसायचे आणि कुठे हसायचा नाही हे त्यांना बरोबर माहिती आहे. रंगताना नाट्यप्रयोग रंगताना अनेक गोष्टी येतात. त्यामध्ये नाट्यगृहात वयोगट काय आहे त्यालाही खूप महत्त्व आहे. जर ज्येष्ठ मंडळी जास्त असतील तर त्या हसण्याचा व्हॉल्यूम खूप त्या मानाने कमी असतो, कारण माझ्यासारखे अनेक नट त्यांनी बघितलेले आहेत. पण यंग जनरेशन म्हणजे साधारणपणे 25 ते 55 हा वयोगट असेल तर खळखळाट असतो. त्यानंतर ॲकॉस्टिक्स कसं आहे, साऊंड सिस्टीम कशी आहे, AC कसा आहे, लोक खुश आहेत का. मुंबईचं बरं तुम्हाला एक बारीक गोष्ट सांगतो की पुण्याचं जर तुम्ही टायमिंग बघितलं, पुण्याचे लोक किती आहेत इथे, मुंबईचे किती आहेत, इथे मुंबईचे जास्ती कसे काय, मेजॉरिटी आहेत. थोडक्यात पटकन हां, बरोबर आहे. पुण्याचे खूप आहेत, बरोबर आहे, पुण्याचे खूप आहेत. एक गंमत सांगतो, पुण्याच्या नाटकांच्या प्रयोगाची जर वेळ बघितली तर 12:30, 5 आणि 9:30. 12:30ला जेवून यायचं, 5ला झोपून यायचं, 9:30ला जेवून यायचं. मुंबईच्या नाट्यप्रयोगांची वेळ बघितली तर 11, 4 आणि 7:30. म्हणजे लवकर या, नाटक लवकर बघा आणि लवकर घरी जा. मुंबईतल्या नाटकाला येणारा प्रेक्षक समजा दिनातला नाट्यप्रयोग असेल किंवा ठाण्याला नाट्यप्रयोग असेल गडकरीला, तर 4चा प्रयोग 7ला संपला की माझी 7:35ची टिटवाळ आहे त्याच्या डोक्यात असते. त्यामुळे नाटकावर चर्चा करायची असेल किंवा नाटक शांतपणे बघायचं असेल तर पुण्यातले लोक जास्त शांतपणे बघतात. पण पुण्यातले प्रेक्षक हे अतिशय चोखंदळ आहेत याच्यासाठी, कारण त्यांच्याकडे धावपळ हा विषय नाही आहे. म्हणजे सुटल्यानंतर मला टिटवाळ पकडायचे की आसनगाव पकडायचे किंवा मला बोरिवली पकडायचे, विरार पकडायचे हा विषय नाही आहे. ते 2 व्हीलरवर फिरतात. त्यामुळे त्यांच्याकडे विचार करायला वेळ आहे. एखादा पंच जर गेला तर आत येऊन मला सांगतात, हा पंच दामले तुम्ही घेतला नाही आज. मुंबईचे फार तर मेलवर पाठवतील की FBला टाकतील, दामले तुम्ही काल नाटक बघितलं का डोंबिवलीला मी, पण त्यातलं ते आम्हाला प्रत्यक्ष सांगायला येत नाही कारण वेळ नाही आहे त्यांच्याकडे. मुद्दा असा आहे की IQ हा सगळीकडे सारखा आहे. तुला UKमध्ये आवडतं का US मध्ये आवडतं ह्या प्रश्नाचं उत्तर खूप अवघड आहे, कारण नाट्यरसिक तसेच आहेत आणि तेवढेच आहेत आणि कुठं हसायचं माहिती आहे त्यांना. बरोबर आहे. हे सरांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ मला कळतात, म्हणून पुण्यातले प्रेक्षक नाटक शांतपणे बघतात हे वाक्य घरी गेल्यानंतर एकदा आठवा. मला माहिती आहे. शेवटाकडे येतो, एका लग्नाची गोष्ट का एका लग्नाची पुढची गोष्ट? नाही, एका लग्नाची गोष्ट. एका लग्नाची गोष्ट, कारण त्याच्यामुळे एका लग्नाची पुढची गोष्ट आली. राईट. आवडता राजकीय नेता? देवेंद्र फडणवीस. म्हणजे तू नागपूरचा आहे म्हणून मी सांगितलेलं नाही, मला खरंच आवडतं ते. बर. बृहन महाराष्ट्र मंडळ याच्याविषयीचं तुमचं मत? बृहन महाराष्ट्र मंडळ हे इतकं मोठं आहे आणि त्याच्या इतक्या शाखा आहेत. आणि मी 1998 पासून मी अमेरिकेत येतो आहे. BMMने ऑर्गनाईज केलेले बहुतांशी मी BMM अटेंड केलेली आहेत. त्यामुळे BMMचा
मराठी माणसांवर असलेला पगडा किंवा मराठी माणसांमुळे किंवा मराठी माणसांना BMM बद्दल असलेलं प्रेम हे अलिखित आहे, पण तरीही खूप मोठं आहे. आणि BMM म्हणजे मला आठवतं आहे की कोविडच्या काळात सुद्धा BMMने महाराष्ट्रातल्या म्हणजे माझ्या थ्रू आमच्या जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत 357 त्या बॅकस्टेज आर्टिस्टसाठी काही निधी उपलब्ध करून दिला होता. आणि मला अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतं की आपली एक रंगकर्मी जी आहे ती अश्विनी भावे, तिनेही 20 लाख रुपये दिले होते. तर हे अशी मंडळी इथे आहेत. कसं आहे की बॅकस्टेजना सांभाळणं, कारण तो डेडिकेटेड जॉब आहे, त्या ठिकाणी तोच माणूस पाहिजे. नवीन माणूस आला की काम होत नाही. त्यामुळे त्या माणसांना सांभाळणं हे अतिशय गरजेचं होतं. आम्ही त्यांच्यामुळे दिसतो, त्यामुळे त्यांना सांभाळणं गरजेचं होतं. तर BMMने सुद्धा त्यासाठी मदत केली आहे. फक्त आता BMMला मला अजून एक आज अध्यक्ष आहेत का इथे? प्रसाद जे आहेत ना कुठे आहेत? इथे उभे आहेत. पण बॅकस्टेजला ऐकायला येत नाही म्हणे. प्रसाद ऐकायला येते का? हां, तर प्रसादजींना आणि संपूर्ण BMMच्या टीमला माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की नॉर्मली होतं काय की BMM कन्व्हेन्शन असलं ना की आम्हाला तिथे एकच प्रयोग करायची परवानगी असते. म्हणजे आता सियाटलला पुढच्या वर्षी आहे, बरोबर? हां, आला ना. सियाटलला एकच प्रयोग करायची परवानगी आहे. म्हणजे मुंबईहून सियाटलला यायचं, एकच प्रयोग करायचा आणि परत जायचं. हे जरा अवघड काम वाटतं मुंबईतल्या कलाकारांनासुद्धा आणि निर्मात्यांनासुद्धा. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे की BMM कन्व्हेन्शन ज्या ठिकाणी असेल त्याच्या रेडियसमध्ये, म्हणजे त्याच्या डायमीटरमध्ये 4 तासाच्या अंतरावर कुठलाही प्रयोग लावू नये, एवढं जर तुम्ही ठेवलं ना तर ते आम्हाला पण ते बरं पडेल आणि BMM कन्व्हेन्शनला पण बरं पडेल. कारण संपूर्ण अमेरिकेतले लोक काही कन्व्हेन्शनला येत नाही. साधारणपणे 4,500 ते 5,000 लोक येतात. आणि आज मराठी नाट्यरसिक नाही म्हटले तरी अमेरिकेत भरपूर आहेत आणि सगळे उठून ती कन्व्हेन्शनला येऊ शकत नाहीत. तर त्या गावात जाऊन आम्हाला प्रयोग करायची परवानगी द्यावी पुढच्या BMM पासून, अशी सर्व निर्मात्यांच्या वतीने, कलाकारांच्या वतीने. तर आपण जरा आपल्या कमिटीमध्ये बोलून ती अमेंडमेंट करून घ्यावी, घटना दुरुस्ती. ती घटना दुरुस्ती आपण बहुमताने करून घ्यावी, एकमताने नाही झाली तरी, अशी सर्व निर्मात्यांतर्फे आणि कलाकारांतर्फे मी आपल्याला विनंती करतो. आणि यावर्षी खरं म्हणजे शिकायला गेलो हे जे नाटक आहे ना ते मला BMM कन्व्हेन्शनला करायची खूप इच्छा होती, म्हणजे पुढच्या वर्षी. पण आता हे कुटुंब कीर्तन करायची इच्छा आहे, पण इट डिपेंड्स ऑन, सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे. पण आत्ता BMM कन्व्हेन्शनच्या आधी ऑक्टोबरमध्ये हा दौरा आहे. बरोबर, शिकायला गेलो. तर आता इथे किती मंडळी मी तुम्हाला फक्त जस्ट शेड्यूल सांगून ठेवतो. 3 ऑक्टोबरला बोस्टनला आहे, 4 ऑक्टोबर शनिवार ऑस्टिनला आहे, 5 ऑक्टोबर रविवार फ्लोरिडाला आहे, 10 शुक्रवार सियाटलला आहे, शनिवार 11 ऑक्टोबर बे एरियामध्ये आहे, रविवार 12 ऑक्टोबर ह्युस्टनला आहे, शुक्रवार 17 शिकागोला आहे. बापरे, बहुतेक 2 प्रयोग करायला लागतात. शनिवार 18 ऑक्टोबर डिट्रॉइटला आहे, डेट्रॉइटला आहे. 19 शनिवार DCला आहे, त्यानंतर 22 बुधवार 22 पिट्सबर्गला आहे, आणि शुक्रवार 24 डलासला आहे, शनिवार 25 राहिलेला आहे, आणि रविवार 26 न्यू जर्सीला आहे. न्यू जर्सीला 2 प्रयोग आहेत. तर असं हे शेड्यूल आहे आणि अजून 1-2 प्रयोग ॲड होतील अशी आशा आहे. तर हे शेड्यूल आहे. थँक्यू सो मच सर. जाणून घेण्यासारखं खूप काही आहे. तुर्तास आम्ही इथे थांबतो. आम्हाला आतून खुणा येत आहेत की आता हा कार्यक्रम इथे आपण पूर्ण करूया. थँक्यू सो मच. तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा. हॅपी फादर्स डे. थँक्यू सो मच. थँक्यू.